परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मराठी भाषा आता दोडकी झाली का असा प्रश्न उपस्थित होतो। हिंदी आता मुंबईची बोलीभाषा बनली असं वादग्रस्त वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केले। जाज्वल्य मराठी भाषा प्रेमींनो, प्रताप सरनाईकांनी तुम्हाला पुन्हा येड्यात काढलंच ना। तुमच्या पाठीत आज पुन्हा खंजीर खुपसलाच ना। आम्ही सुद्धा मराठी प्रेमी आहोत, पण आमचं मराठीवरचं प्रेम हे निखळ आहे, निर्मळ आहे। त्या प्रेमामध्ये कोणाबद्दल तिरस्कार नाहीये। पण तुमचं जे प्रेम आहे ते प्रेम तुम्हाला असं जे वाटत होतं की आता 1 मे पासून प्रताप सरनाईकांनी जे आता घोषणा केली आहे की हे जे युपी बिहारवरून आलेले हिंदी भाषिक आहेत ज्यांना मराठी बोलता येतं त्यांचं लायसन्स रद्द होईल, त्यांना इकडनं पुन्हा युपी बिहारला जावं लागेल, असं काही होणार नाहीये। हे आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रताप सरनाईकांनी पुन्हा स्पष्ट केलं। त्यांनी हे सांगितलं की फक्त ते 1 मे पासून सर्वे करणार आहे आणि तो सर्वे सगळ्याच बाबतीत असणार आहे की कुठल्या प्रकारचे लायसन्स इल्लीगल आहेत का, कुठल्या प्रकारचे परमिट इल्लीगल आहेत का, आणि त्याचाच एक छोटासा भाग असणार आहे की तो जो रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक आहे त्याला मराठी बोलता येतं का, हा फक्त सर्वे करणार आहे। त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी असं सांगितलंय की ते या लोकांना मराठी शिकवणार आहेत आणि ती शिकवण्यासाठी त्यांनी आज साहित्यिकांच्या बरोबर मीटिंग घेतली। आणि किती मराठी शिकवणार आहेत तर 10 ओळी मराठी शिकवणार आहेत। 10 ओळी म्हणजे दोन पानी पॅम्पलेट छापणार आहेत आणि जास्तीत जास्त एक ऍप बनवणार आहेत। म्हणजे जे तुम्हाला अपेक्षा होती की या राज्यातनं सगळे परप्रांतीय निघून जातील आणि फक्त मराठी रिक्षा चालक आणि मराठी टॅक्सी चालक राहतील, हे पूर्णपणे खोटं आहे। तुम्हाला घातलेली ती टोपीच आहे। ऍप म्हणजे आता ऍप मराठीचे ऍप या राज्यात कमी आहेत का, या जगात मराठी शिकवणारे ऍप कमी, नवीन ऍप काढणार आहेत। अशाच प्रकारची टोपी मागच्या वेळेस आपले श्रद्धास्थान, आपले दैवत छत्रपती संभाजी राजांच्या नावाने आम्ही छावा ऍप आणणार आहे, म्हणजे ते मागच्या वेळेस महाराजांचं नाव वापरून खोटं बोलले होते की आम्ही छावा ऍप आणणार आहे ओला उबेर सारखं, आणि त्यातनं आम्ही रिक्षा चालकांना, कॅब चालकांना आम्ही त्यातनं व्यवसाय देऊ। तर वारंवार हे जे आपली श्रद्धास्थान आहे, आपल्या अस्मिता आहेत, या अस्मितांचा वापर करून हे राजकीय नेते आपल्याबरोबर खेळ खेळत असतात। आजचा हा अंक मी तुम्हाला आधीच बोललो होतो की 1 मे पासून कुठल्याही गाडीवरती लायसन्स रद्द होणार नाही, त्याला मराठी येत नाही म्हणून। करण्याची यांच्यात धमक पण नाहीये, ती हिंमत पण नाहीये की मी कुठल्या पण थरापर्यंत जाईल पण माझ्या मातृभाषेसाठी मी हा निर्णय घेईल, ही यांच्यात धमक नाहीये। फक्त कष्टकऱ्यांमध्ये भांडणं लावायची, कष्टकऱ्यांना कसं वेगळं करता येईल हे बघायचं। त्या म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ते म्हणतात की ज्या हिंदी बोलणाऱ्या रिक्षा चालकांच्या साठी किंवा हिंदी बोलणाऱ्या रिक्षा चालकांची बाजू मांडण्यासाठी ज्यांनी 4 मेला बंद पुकारलाय, पहिली गोष्ट म्हणजे 15 लाख महाराष्ट्रात हिंदी बोलणारे रिक्षा चालकच नाहीयेत, पण ज्यांनी तो बंद पुकारला आहे त्यांनी मला येऊन भेटावं, माझ्याशी चर्चा करावी, मग आपण पुढचा निर्णय घेऊ। त्यांना विनंती करतायत वारंवार। कोणाला विनंती करतायत की ज्यांनी मराठी बोलण्याला विरोध दर्शवला, ज्यांनी मराठी बोलायचंच नाही आणि त्यांच्याशी कुठली चर्चा न करता परस्पर बंद पुकारला, इतर कुठल्याही रिक्षा संघटनांशी बोलले नाही, जे स्वतःला 15 लाख रिक्षा ज्या आहेत संपूर्ण राज्यात त्यांचे नेते समजतात, त्यांनी बंद, तर त्यांना म्हणतात की येऊन माझ्याशी बोला। पण जे पुण्याहून चालत चालत पायपीट करत जे वैभव भेगडे नावाचे कॅब चालक, परमेश्वर घोंगे नावाचे चालक हे मुंबईला गेलेत, आज 4 दिवस झाले उपोषणाला बसलेत, हे मराठी नाही आहेत का? यांना भेटायला वेळ नाहीये। यांना 4 दिवसापासून मंत्री तर लांब राहिला, परिवहन विभागातला एकही साधा अधिकारी येऊन सुद्धा यांना भेटला नाही, यांचं बोलणं ऐकून घेतलं नाही। पण यांना त्या लोकांसाठी वेळ आहे की ज्यांनी आम्ही मराठी बोलणारच नाही अशी भूमिका घेतली, त्यासाठी बंद पुकारला। तर हे सगळं गोरगरीब कष्टकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र आहे। हे तुम्हाला कळलं नाही तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहात। 4 तारखेचा जो परस्पर पुकारलेला बंद आहे, मेरे हिंदी भाषिक दोस्तों, इस बंद के माध्यम से सबसे बड़ा म्हणजे आमचा 4 तारखेच्या बंदला बिलकुल सपोर्ट नाही, उलटा तीव्र विरोध आहे। आम्ही कधीच कुठल्या संघटनांच्या बंदला किंवा आंदोलनाला विरोध करत नाही, आज फर्स्ट टाइम करतोय, कारण की भाषेवरनं कष्टकऱ्यांमध्ये, गोरगरिबांमध्ये फूट पाडण्याचे का बंद पुकारला असेल तर त्याला विरोध करणं हे आमचं कर्तव्य है। और हिंदी भाषिक भाइयों जो रिक्शा वाले हैं, मुझे तो पता है अभी उस संगठना में ज्यादा कोई सपोर्ट है ही नहीं, क्योंकि उस संगठना ने कभी बाकी के जो ओला उबर रैपिडो के मुद्दे हैं, आपके परमिट के मुद्दे हैं, कल्याणकारी मंडल के मुद्दे, उस पर कभी बात भी नहीं किया। अचानक से यह भाषा का मुद्दा जब आया है तो आग भड़काने के लिए जो काम प्रताप सरनाईक जी ने किया था, उसमें आग में घी डालने के लिए कुछ अचानक से नए नेते तैयार हुए हैं। उन्होंने जो 4 का वो बंद तो करेंगे नहीं, क्योंकि उनको पता है कि उनके पास उतना सपोर्ट ही नहीं है बंद करने के लिए। जो बड़ी तादाद में सपोर्ट लगता है वो सपोर्ट नहीं है, तो वो 100% 28 अप्रैल को या अगले कुछ दिनों में 4 मई का बंद पीछे लेंगे। लेकिन उसके माध्यम से जो एक रॉन्ग मैसेज हिंदी भाषिक रिक्शा वालों के बारे में पूरे महाराष्ट्र में फैला है कि ये हिंदी भाषिक रिक्शा वालों ने 4 तारीख का बंद पुकारा है क्योंकि इनको मराठी बोलना ही नहीं है।
जितने भी मैं हिंदी भाषी रिक्शा चालक या कैब चालक टैक्सी वालों से बात करता हूं, सबको मराठी के प्रति प्यार है, रिस्पेक्ट है, उनको मराठी सीखना है। लेकिन ये 4 तारीख के बंद ने ऐसा वातावरण क्रिएट किया है कि आप लोगों को मराठी से गुस्सा है, तिरस्कार है। ये नहीं है, मुझे पता है, लेकिन ऐसे इस तरीके से जो भड़कने वाले विधान करते हैं, उसके वजह से जो अभी आपके ऊपर अगले कुछ महीनों में हल्ले हो गए और आपको जिस तरह का अपमान सहना पड़ेगा, जो अमानवीय होगा, उसके लिए इस तरीके के विधान और इस तरीके के परस्पर पुकारे हुए बंद रिस्पॉन्सिबल है। ये आप भी जान लो, और आप भी, कोई मराठी भाई रिक्शा चालक तो उसमें उतरेगा ही नहीं, लेकिन कोई हिंदी रिक्शा चालक भी जो भाषा के ऊपर से आपको अलग थलग करने की कोशिश कर रहे हैं, उनके बंद में सहभागी नहीं होगे, मुझे पता है, लेकिन बोलना मेरा जिम्मेदारी आहे। तर सर्व कष्टकऱ्यांनी हे पुन्हा शिकून घ्या। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही व्हिडिओ क्लिप बघा। प्रताप सरनाईकांचं मराठी प्रेम किती पोकळ आहे, किती भेगडी आहे। त्यांना तर वाटतं की मुंबईची बोलीभाषा हिंदी आहे, मराठी नाहीये। हा व्हिडिओ बघा आणि तुमचा तुम्ही निर्णय घ्या। मी सांगितलं होतं, हे त्यांनी आणलेलं फक्त एक त्याला काय म्हणतोय की त्यांनी वापरलेली फक्त ढाल आहे त्यांच्या मंत्रिपदासाठी। त्यांचं मराठी प्रेम बघा आणि मग तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या कमेंट्स करा, आणि नक्कीच हा व्हिडिओ प्रत्येक मराठी प्रेमी माणसापर्यंत पोहोचवा की कशाप्रमाणे आपल्या मराठी अस्मितांचा वापर करून राजकीय लोक स्वतःच्या पोळ्या शेकून घेत असतात। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंत्री प्रताप सरनाईक यांना मराठी भाषा तर दोडकीच झालीये का असा प्रश्न उपस्थित होतो। हिंदी आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे असं वादग्रस्त वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केले। सरनाईक एवढ्यावरच थांबले नाहीत, हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण असल्याचं सुद्धा सरनाईकांनी म्हटलंय। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की हिंदीतच बोलतो असं देखील सरनाईक म्हणाले। राज्यात काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या वापराबाबत राजकीय वातावरण तापलेलं होतं, त्यामुळे सरनाईकांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। हिंदी तो बोली भाषा बन गई है हमारी मुंबई की जो भाषा है, शायद मुझे नहीं लगता है कि इतनी प्योर हिंदी रहेगी, क्योंकि हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं, मगर बीच में हमारे 1-2 वर्ड कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं। तो हमारी ये बोली भाषा हम हिंदी को कहते हैं। भाईंदर का मेरा मतदार संघ है। अभी ठाणे में जब भी मैं मेरे कार्यकर्ताओं से, मेरे उस विभाग के जनता से जब भी बात करता हूं तो प्योर मराठी में बात करता हूं, मगर जैसे जैसे मैं ठाणा की हद क्रॉस करता हूं और मीरा भाईंदर की ओर जाता हूं, तो मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है। तो ऐसे बोलते हैं कि तर मित्रांनो, जागे व्हा, शाणे व्हा, फूट पडू देऊ नका। तुमचे लचके तोडायला हे लांडगे टपलेलेच आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।